गाईचं वासराचं दर दिला नामदेवाला. जर ही गाय आणि वासरू जर जिवंत झाला तर म्हणले तू खरे म्हणले तुम्ही भक्त आहेत. नाही झाल्याच्या नंतर म्हणले तुमची सुद्धा हीच वेळ येणार आहे. तर नामदेवरायच्या मुखातले शब्द आहेत की बाबा 3 दिवसाच्या नंतर हे गाय आणि वासरू जिवंत होईल. नामदेवरायने परमात्म्याचं भजन चालू केलेलं आहे. नामचिंतन चालू कर, डोळे झाकून उभा राहिलेले आहे. 3 दिवस, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस उजाडला आणि नामदेवरायने आत्मा मध्ये परमात्म्याला म्हणले, परमात्मा का म्हणले परीक्षा पाहायला म्हणले. पाठीमागे म्हणले हाक मारले तू आलेला आहेस म्हणले. गजेंद्रानं नुसतं स्मरण केल्या तू आलेला आहेस. द्रौपदीने नुसती हाक मारली, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया म्हणल्या तू आलेला आहेस म्हणले. आज काय झालं तुला. परमात्म्याने नामदेवरायला सांगितलं, नामदेवराया तुम्ही जर म्हणले असते एका सेकंदामध्ये गाय उठवतं तर मी म्हणले उठवले असते. तू 3 दिवस का दिले. तुझ्या मुखातले शब्द जे आहेत म्हणले, तुमची जी वाणी आहे ही वाणी नाही का मला सत्य करण्यासाठी मी 3 दिवस लावले म्हणले. डोळे उघडून बघ, डोळे उघडून बघ म्हणले. गाय आणि वासरू म्हणले जिवंत अशा प्रकारचे आहेत म्हणले. खडबडून उठले गाय आणि वासरू. नामदेवरायने डोळे उघडलेले आहेत. ती बातमी म्हणले नाही का त्या राजापर्यंत गेले आणि आपलेही तिथं त्या ठिकाणी नाही का काही त्यांच्याकडे कर्मचारी होते. ते म्हणले नामदेवराय साक्षात ब्रह्म आहेत म्हणले, तुम्ही शरण जा म्हणले त्यांना. गाय आणि वासरू जिवंत झाले. तर त्यांचेच काहीतरी लोक होते. ते म्हणले हिंदूकडे म्हणले आपण जायचं नसतंय म्हणले. आपण काय जायचं त्यांच्याकडे, त्यांना काय शरण जायचं. त्यांनी येऊ दिलं नाही. तर त्यावेळेसचा प्रसंग आहे की नाही का परमात्म्याला राग आला. गाय आणि वासरू जरी जिवंत केलं तरी हे येत नाही म्हणले. त्याला 700 अशा प्रकारच्या पत्न्या होत्या. 700 पत्न्या होत्या. परमात्म्याने प्रत्येक पत्नीच्या जेवढे काय म्हणले त्यांचं घर आहे त्यांच्यामध्ये नाही का एक म्हणले नाही का किंग कोब्रा नावाचा नाग सोडला. नागाला सांगितलं, सर्पाला सांगितलं चावायचं नाही, नुसतं फुसकारी मारायची. उईमा 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 करू लागल्या. हे अल्लाह, हे पर्वतीगार, हे क्या हो गया असं म्हणू लागल्या. आणि त्यांना मग नंतर नाही का ते म्हणले जेवढेही काय म्हणले सोबत त्यांच्या आपले हिंदूचे होते ते म्हणले हे नामदेवरायाच्या म्हणले भक्तीचा प्रकार हे आहे म्हणले. नामदेवरायाला शरण जा हे म्हणले नाही का, नाही तर तुझ्या पत्नी एकही जिवंत राहणार नाही. शरण तू आल्याच्या नंतर सांगितलं काय म्हणले प्रचार करायचा असला हिंदूचा करा तुम्ही म्हणले. आमचे म्हणले तुम्हाला म्हणले भोजनाची सर्व व्यवस्था आहे. आमचे म्हणले तुम्हाला काहीही म्हणले नाही का हरकत नाही. अशा प्रकारचा प्रसंग म्हणले त्या ठिकाणी कुठं काशीमध्ये, याच्यामध्ये काशीमध्ये झाला. दिल्लीचं जे काय सरकार होतं ते मुस्लिमचं ते म्हणले शरण आले नामदेवरायला आमच्या. कारण की हा संताचा अधिकार आहे की नाही का. आमच्या नामदेवरायच्या कीर्तनामध्ये म्हणले नाही का मेलेली गाय वाच म्हणले जिवंत झाली. आमचं उलट आहे म्हणले, आमचं उलट आहे म्हणले. का काय कारण काय. कारण की नाही का आम्ही जसं म्हणले नाही का शास्त्र सांगतं पुराण सांगतं तसं आम्ही वागत नाही. आमच्या तुकोबरायांचे अभंग वाचले. तुकोबरायाने आमचं सांगितलं बाबा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. अन्न सेवायचा सेवन करायचा सुद्धा अधिकार नाही. माळ घालून घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. बुक्का लावून घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. हो तेच खरं आहे आमचं. आणि तेच आम्हाला परमात्मा का भेटत नाही. आमचे भाव तसा नाही, भक्ती तशी नाही. आम्ही आज काय करायलो हे म्हणले आम्हालाच कळत नाही. मग परमात्मा जर पाहिजे असेल तर म्हणले आज सुद्धा नाही का परमात्मा प्राप्तीसाठी वेळ लागत नाही. कारण की एका तासामध्ये म्हणले का उद्धार केलेला. 1 तास उरला खटवाला उरला खटवाला
रे